नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीच्या 24व्या हप्त्याच्या 2000 रुपयांच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत आपल्या शेतकरी बांधवांना पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून एकूण 23 हप्ते मिळालेले आहेत, परंतु बरेचसे शेतकरी अजूनही या 23व्या हप्त्यापासून देखील वंचित राहिलेले आहेत। मग त्याचं कारण काय आहे हे पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत। परंतु मित्रांनो, आता या पीएम किसान सन्मान निधीच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा केले जाणार आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि हे पैसे मिळवण्याआधी तुम्हाला कोणती प्रोसेस, कोणतं काम पूर्ण करायचं आहे, सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, ही जास्त वेळ न घेता सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, देशातील शेतकऱ्यांना शेती करत आर्थिक हातभार लागावा यासाठी 2019 मध्ये मोदी सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली। या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांचा लाभ दिला जातो। 2000 रुपयांच्या एकूण 3 हप्त्याच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात। आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून तब्बल 23 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत। आता 24वा हप्ता कधी जमा होणार याकडे बळीराजा डोळे लावून बसला आहे। आता 24व्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये पाठवले जातात। यापूर्वी पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता 20 जून 2026 रोजी शेतकऱ्यांना मिळाला होता। त्यानंतर आता 24वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या लाभासाठी केंद्र सरकारने अनेक अटी आणि शर्तीसुद्धा घातल्या आहेत। सरकारी नियमानुसार खाली लाभार्थी हप्त्यासाठी अपात्र ठरू शकतात। ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, ज्यांचे आधार कार्ड बँक खाते जोडलेले नाही, एका कुटुंबातील पती पत्नी दोघांनाही स्वतंत्रपणे योजनेचा लाभ घेण्यास, कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरत असल्यास, अपात्र असूनही चुकीची माहिती देऊ लाभ घेतल्यास या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत। शेतकऱ्यांनी काय करावे तर पुढील हप्ता वेळेत मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी ई-केवायसी, आधार, बँक लिंकिंग आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी पूर्णपणे करावी, अन्यथा 2000 रुपयांचा हप्ता अडकण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांनी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा आणि आपल्या लाभार्थी स्थितीची नियमित तपासणी करावी, असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे।